पुण्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। आता पाऊस सध्या थांबलाय का आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये मुळामुठीची परिस्थिती सध्या काय आहे? पूर्वी अगदी जर पुण्यामध्ये बघितलं तर सकाळी सुद्धा आता पावसाची हलक्या सरी सुरू आहेत, संततधार पावसाची सुरू आहे। खरं तर मुसळधार पाऊस हा खडकवासला धरण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळं 35,000हून सुरू असलेला जो विसर्ग आहे तो आता जवळपास 40,000वर नेलेला आहे। 40,000ने पाण्याचा विसर्ग सध्या मुठा नदीच्या पात्रात सुरू आहे। त्यामुळं आपण सकाळपासून बघतोय की सिंहगड परिसरातील एकता नगर असेल किंबहुना तिथं नदीलगत जे परिसर आहे त्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे। काही लोकांच्या पार्किंगमध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे आणि अजून देखील धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळं धरण क्षेत्रात आता चांगला पाऊस नोंद झाल्यामुळं तिथं धरण हे 100% भरलेले आहेत आणि त्यामुळं विसर्ग हळूहळू वाढवला जातोय आणि याचा परिणाम जर आता बघितलं तर शहरामध्ये देखील अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका ट्रॅफिकला बसतोय। इथं जर आपण बघितलं तर बालगंधर्व चौकामध्ये अगदी स्लो मुव्हिंग ट्रॅफिक दिसतंय। काही ठिकाणी ट्रॅफिक जॅमचे चित्र आहेत। आपण पुण्यामध्ये गेले 3-4 दिवस बघतोय सिंहगड रस्ता असेल, कात्रज असेल, कोथरूड असेल, या संपूर्ण भागांमध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळते। या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं चित्र आहे। अशी परिस्थिती पुण्यात आहे। खरं तर नदीपात्रातील रस्ते संपूर्ण बंद आहेत। बाबा भिडे पूल सध्या बंद झालेला आहे। पाण्याचा जो विसर्ग आहे तो हळूहळू वाढवला जातोय आणि आता जरी पुण्यामध्ये बघितलं तर पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे। स्वतः आयुक्त पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी देत आहेत। का तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, लोकांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिला जातोय। सातत्याने नदीपात्रातील जे रस्ते आहेत किंवा नदीलगत घरं आहेत, लोकांची गाड्या आहेत, त्या ठिकाणी देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सातत्याने अनाउन्समेंट देखील केली जाते। नांदेडमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही लोकांचा जीव देखील गेलेला आहे, तशी परिस्थिती इथं उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून सध्या काळजी घेतली जाते। पूर्वी नक्की त्यामुळे प्रशासन सतर्क आहे, पण त्याचबरोबर अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे।